अशी कोथिंबीर वडी कुरकुरीत होते. ही संध्याकाळी चहाबरोबर किंवा मुलांना टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही देऊ शकता. ही चवीला एकदम उत्तम होते. यासाठी प्रथम वाटण करून घ्यावं लागतं. यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 सालीसकट लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं व 2 मूठ कोथिंबीर असं वाटण करून घ्यायचं. हे छान लबलबीत वाटण झालं की यानंतर एका परातीमध्ये 1 वाटी बेसन, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ हे छान मिक्स करायचं. यानंतर त्यामध्ये पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून धणा जिरा पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल पावडर, यानंतर पाव टीस्पून तीळ, पाव टीस्पून ओवा व चवीनुसार मीठ व केलेलं वाटण हे छान एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मोहन म्हणून गरम तेल घालायचं व ते छान एकजीव झालं की त्याला पराठ्याचं पीठ ज्याप्रमाणे आपण घट्ट मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं. यानंतर त्याचे 3 समान भाग करायचे व पोळी लाटून घ्यायची. त्याला थोडंसं तेल व थोडासा मैदा शिंपडून छान त्याला लावून घ्यायचा. यानंतर 4 घड्या फोल्ड करून पुन्हा ते छान लाटून घ्यायचं की आतमध्ये पदर छान सुटतात. त्याच्या अशा छान कापडीने वड्या पाडून घ्यायच्या व गरम तेलामध्ये गोल्डन कलरमध्ये छान तळून घ्यायच्या. अशा कुरकुरीत कोथिंबीर वड्या एकदम चविष्ट होतात. अशा नक्की करून बघा. चहाबरोबर, संध्याकाळच्या स्नॅक्सला किंवा आपण प्रवासाला कुठे जाताना डब्यातून ह्या घेऊन पण जाऊ शकतो. ह्या छान कुरकुरीत अशा होतात. अशा एकदा नक्की करून बघा व आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.